नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलवर. अंकगणितीय श्रेणी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये गणित या विषयासंदर्भात अंकगणितीय श्रेणी यावर आयोग अधूनमधून प्रश्न विचारत असतो, विचारलेले आहेत. सो ह्या लेक्चरमध्ये आपण ह्या अंकगणितीय श्रेणी संदर्भात ज्या पण कन्सेप्ट आहेत त्या समजून घेणार. त्याचप्रकारे आयोगाने यावर जे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी सोडवणार, जेणेकरून याच्या पुढच्या एक्झाम मध्ये आपल्याला जर ह्या अंकगणितीय श्रेणीवर प्रश्न विचारले तर ते आपल्याला सोडवता आले पाहिजे. तो सेशनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या ह्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रकारे बेल आयकनला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर जे पण आपल्या GSच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जे पण लेक्चर घेतले जातील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल. त्याचप्रकारे या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असणार आहेत त्या मला कमेंट करायला विसरू नका. सो हा टॉपिक तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ह्यातील जेवढ्या पण कन्सेप्ट आहेत ते एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर अंकगणितीय श्रेणी, आता आपण कोणाला अंकगणितीय श्रेणी म्हणणार? सो लक्षात ठेवायचं, एक श्रेणी म्हणजे एक प्रकारची शृंखला असते किंवा आपण सांगू शकतो एक संख्यांची ती साखळी असते की ज्यामध्ये बघा संख्यांची जी वाढ आहे ती एका ठराविक क्रमाने होते. उदाहरणार्थ जर आपण सांगितलं की सर्व ज्या नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर. सो नैसर्गिक संख्येमध्ये आपण बघितलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि अशा प्रकारे आपण अनंत पद्धतीने काढू शकतो. जर आपण बघितलं तर ह्याला आपण एक शृंखला म्हणू शकतो. का तर या शृंखलेमध्ये किंवा या श्रेणीमध्ये अंकांची जी वाढ आहे किंवा संख्यांची जी वाढ आहे ती क्रमाने होते. म्हणजे बघा, तर 1 मध्ये जेव्हा आपण 1 मिळवू तेव्हा 2 होत आहेत. या 2 मध्ये जेव्हा आपण 1 मिळवू तेव्हा किती होत आहेत? 3 होत आहेत. 3 मध्ये 1 मिळवलं तर किती होत आहेत? 4. 4 मध्ये 1 मिळवलं तर किती होतात? 5. सो अशा प्रकारे म्हणजे जर आपण बघितलं तर या साखळीच्या प्रत्येक पातळीवर पुढची संख्या आणि मागची संख्या यांच्यामधला फरक किती आहे? 1. यामध्ये बघा, पुढची संख्या आणि मागची संख्या यांच्यामधला फरक किती आहे? 1. अशाच प्रकारे जर आपण केलं तर प्रत्येक पातळीवर या ठिकाणी पुढची संख्या आणि मागची संख्या यांच्यातला फरक किती असतो? 1 असतो. तर ज्या पद्धतीने म्हणजे जर आपण बघितलं की हेच नाही, जर बघितलं की विषम संख्यांची जर साखळी आपण घेतली, म्हणजेच बघा तर 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, मग 9, जर यांच्यामध्ये बघितला तर फरक जो आहे हा कितीचा आहे? 2चा. या ठिकाणी 2चा फरक आहे. म्हणून आपण सांगू शकतो की ही काय आहे? एक श्रेणी आहे आणि तिला आपण अंकगणितीय श्रेणी सांगू. मग कधी आपण सांगणार? तर ज्यावेळी या सर्व पदांमधला जो फरक असतो, ठीक आहे, हा कॉमन असतो, त्यावेळी त्या श्रेणीला आपण अंकगणितीय श्रेणी म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. मग या पद्धतीच्या उदाहरणांचा आपल्याला उपयोग कुठे होतो? तर ज्यावेळी आपल्याला सांगितलं जातं की एखादा व्यक्ती बँकेतून कर्ज काढतो आणि समान हप्त्यामध्ये तो कर्ज फेडतो, ठीक आहे, त्या संदर्भात आपल्याला ते विचारलं जातं. किंवा मग एखादा व्यक्ती दर महिन्याला बघा, समजा पहिल्या महिन्याला तो 100 रुपये सेव्ह करतोय म्हणजे बचत करतोय, दुसऱ्या महिन्याला तो 150 रुपये बचत करतो, तिसऱ्या महिन्याला 200 रुपये बचत करतो, तर वर्षा अखेर त्याची एकूण बचत किती होईल? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो त्या ठिकाणी आपल्याला या अंकगणितीय श्रेणी या मधल्या कन्सेप्टचा वापर होतो. ओके. सो मग आता आपल्याला अंकगणितीय श्रेणीमध्ये 2 फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच 2 फॉर्म्युल्यांवर जेवढी पण उदाहरणं आपल्याला अंकगणितीय श्रेणी संदर्भात येतात ती आपल्याला सोडवता येतात. सो बघा, जर या ठिकाणी आता मी एक श्रेणी काढतोय बघा, 2, त्यानंतर 4, 6, 8, 10 कॉमा देऊन अशा प्रकारे अनंत, म्हणजे ही समसंख्यांची एक श्रेणी आहे. तर लक्षात ठेवायचं की अंकगणितीय श्रेणी संदर्भात जो पहिला पद असतो, ठीक आहे, म्हणजे याचा जिथून श्रेणीची सुरुवात असते त्यातला जो पहिला पद असतो त्याला आपण काय गृहीत धरतो? तर A.
त्याचं पहिलं पद म्हणजे ए असं गृहीत धरायचं. ओके. त्यानंतर बघा यांच्यामध्ये जो फरक आहे, आता 4 आणि 2 यांच्यामधला फरक किती आहे तर 2. 6 आणि 4 यांच्यामधला फरक किती आहे तर 2. तर या फरकाला आपण एक अक्षर दिलं ते म्हणजे डी. ठीक आहे, लक्षात घ्या. तर बघा या क्रमिकेचं किंवा श्रेणीचं पहिलं पद आपण ए मानतो, तर या दोन पदांमधील फरकाला आपण काय मानतो डी मानतो. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी ही जी श्रेणी आहे ही काय होतीये तर बघा चढत्या क्रमाने वाढते, म्हणजे लहान पासून तर ती मोठ्या संख्येपर्यंत जाते. सो या ठिकाणी जर आपण बघितलं डी ची किंमत किती आहे 2 आहे. परंतु जर आपल्याला असं दिलं की 100, त्याच्यानंतर 90, त्याच्यानंतर 80, त्याच्यानंतर 70 असं करून आपल्याला 10 पर्यंत ही श्रेणी सांगितली, आणि जर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की डी ची किंमत किती, तर कधीही लक्षात घ्यायचं की डी ची किंमत काढताना जर ह्या दोन आपण पदांचा विचार केला तर हे या ठिकाणी दुसरे पद येतं आणि हे ठिकाणी हे पहिले पद येतं. तर दुसरे पद वजा पहिले पद आपण नेहमी करायचं असतं. म्हणजे जर आपण या ठिकाणी केलं तर 90 वजा 100 केले तर आपल्याला या ठिकाणी किती मिळतं वजा 10 मिळतं. म्हणजे डी ची किंमत इथे किती आहे तर वजा 10. सो हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं की डी ची किंमत ही धन सुद्धा असू शकते किंवा डी ची किंमत ही ऋण सुद्धा असू शकते. सो आय होप की या पेजवरून तुम्हाला आपल्याला दोन ज्या घटक आहेत ए आणि डी समजलं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुढचा घटक समजून घ्यायचा असतो तो म्हणजे एन. सो लक्षात घ्या, यासाठी आपण दुसरी एक क्रमिका घेऊ. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली संख्या 4, दुसरी संख्या आपण 8 घेतली, तिसरी संख्या आपण 12 घेतली, चौथी संख्या आपण घेतली 16. ओके. आणि या ठिकाणी आपण फक्त ही क्रमिका 5 संख्येपुरता मर्यादित ठेवली. ओके. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की बघा 4 हे पहिलं पद आहे, 8 हे दुसरं, 12 हे तिसरं, त्यानंतर बघा 16 हे चौथं आणि 20 हे कितवं आहे 5वं. तर आपल्याला या ठिकाणी एन म्हणजे काय तर ह्या क्रमिकेमध्ये एकूण किती पद आहेत बघा. म्हणजेच बघा एन म्हणजेच काय तर पदाची संख्या. आता या ठिकाणी बघा जर आपण पद घेतलं 12 तर या ठिकाणी एन ची किंमत किती येणार तर ती येणार 3. हे लक्षात ठेवायचं. जर आपल्याला विचारलं 20 संख्या सांगितली तर 20 संदर्भात एन ची किंमत किती येणार तर 5 येणार. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके. मग आता आपण आपल्याला काय विचारलं जातं की समजा एखादी क्रमिका दिलेली आहे, म्हणजे जर लक्षात घ्या बघा आपल्याला असं सांगितलं की 5 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बघा क्रमिका 535 या ठिकाणी संपते. बरोबर. 5 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची एक श्रेणी 535 या ठिकाणी संपते. तर या दरम्यान एकूण किती संख्या आहेत. बरोबर. आता बघा 5 या ठिकाणी दिले, त्यामुळे आपण हे मॅन्युअली सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु जर आपल्याला मधल्या संख्या दिल्या तर किंवा मग आता हे नैसर्गिक संख्या आहेत, परंतु असं सांगितलं की बघा समजा 11 पासून सुरू होणारी म्हणजे 11 ते 333 या दरम्यान किती विषम संख्या आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला विचारलंय की एन बरोबर किती, म्हणजे ही 11 पासून सुरू होणाऱ्या क्रमिकेमध्ये 333 हा कितव्या क्रमांकावर आहे हे म्हणजे एन ची किंमत किती हे सांगितलं. किंवा मग 11 पासून सुरू होणाऱ्या आणि 333 या ठिकाणी संपणाऱ्या विषम संख्यांच्या श्रेणीमध्ये 225 हे कितवे पद आहे अशा पद्धतीने विचारतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 225चा म्हणजे एन या ठिकाणी एन ची किंमत किती तर 225 हे कितव्या नंबरला येतं हे या ठिकाणी शोधायचं असतं. सो यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युलांची आवश्यकता असते, ते आपण या ठिकाणी बघूया. आता लक्षात घ्या, जर एखादी श्रेणी आपल्याला दिलेली आहे तर या श्रेणीमध्ये जर आपल्याला सांगितलं पहिले पद बरोबर काय
तर ए आपण मानतो. त्यानंतर ह्यांच्यामधला म्हणजे दोन पदांमधला फरक बघा, पदांमधील फरक आपण किती मानला तर बी. आणि संख्या म्हणजे एकूण त्या श्रेणीमध्ये किती संख्या आहेत यासाठी आपण कोणतं अक्षर घेतोय तर एन घेतोय. तर या ठिकाणी आपल्याला पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तो म्हणजे टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 म्हणजे कंसात एन वजा 1 गुणिले डी. बरोबर. सो बघा, पहिला या ठिकाणी फॉर्म्युला आपल्या समोर तयार होतोय. तर टी एन म्हणजेच काय तर या फॉर्म्युल्यानुसार बघा, एखादी आपल्याला क्रमिका दिली असेल, बघा एखादी क्रमिका दिली असेल आणि त्या क्रमिकेचं पहिलं पद आपल्याला दिलं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये असलेला जर आपल्याला सांगितलं की त्या दोन पदांमधला जो फरक आहे तो दिला आणि सांगितलं की एकूण आणि एन ची किंमत दिली आपल्याला, तर त्या ठिकाणी त्या एन स्थानी कोणती संख्या येईल ते आपण या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. उदाहरणार्थ लक्षात घ्यायचं, बघा आपल्याला सांगितलं की ए बरोबर 2 आहे बरोबर आणि डी बरोबर सुद्धा 2 आहे म्हणजे या समसंख्या येतील बरोबर. आणि एकूण किती संख्या आहेत अशा की 100 संख्या आहेत. तर 100वी संख्या कोणती, ठीक आहे. या ठिकाणी आपण 100वी संख्याही काढू शकतो आणि यांच्या मधलीही संख्या काढू शकतो. ते दोन्ही आपण बघूया. आता n बरोबर 100 म्हणजे काय तर 100वी संख्या, पण ठीक आहे. n1 बरोबर काय तर 100वी संख्या काढायची आहे आणि दुसरं काढायचं आहे आपल्याला, जो ते नंतर काढू. बघा, तर या ठिकाणी ए, आता या फॉर्म्युलामध्ये आपण ए ची किंमत ठेवली 2 अधिक एन बरोबर किती आहे तर 100, 100 वजा 1. त्यानंतर डी ची किंमत आपल्याला ठिकाणी आहे 2. सो याला आपण आता जर सॉल्व्ह केलं तर लक्षात घ्या 2 अधिक 100 वजा 1 किती होतात 99 आणि गुणिले याला किती होतात हे 2. सो हे या ठिकाणी व्यवस्थित करणार. सो बघा 2 अधिक 99 गुणिले 2 तर आपण किती येतात तर बघा 2 18 हातचा 1, त्यानंतर 2 18 आणि 1 19 198. बघा 198 किती येतात 198. मग 2 अधिक 198 बरोबर किती झाले तर 200. मग याच क्रमिकेमध्ये 100वे पद कोणते मिळेल आपल्याला तर 200 मिळेल, ठीक आहे. आणि जर आपल्याला सांगितलं की ह्या म्हणजे ए जर 2 आहे आणि डी जर किती आहे 2 आहे तर ह्या क्रमिकेमधलं आपल्याला 50वं पद शोधा बरोबर. म्हणजेच काय तर T50 शोधा. मग या ठिकाणी n ची किंमत आपण किती घेणार तर n ची किंमत घेणार आपण 50 आणि मग ह्याच सूत्रामध्ये आपण ठेवणार आणि ते शोधणार. ओके. तर हे झालं म्हणजे एखाद्या श्रेणीमधलं कुठलंही पद आपण शोधू शकतो. किंवा जर आपल्याला बघा या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या पुढे जर आपल्याला दिलं की म्हणजे Tn बरोबर असं सांगितलं किंवा एखादी श्रेणी दिली त्यातलं 10वं पद बरोबर बघा 10वं पद दिलं असेल, त्याच प्रकारे त्याच्यातलं समजा 10वं पद x आहे, त्यानंतर जर आपल्याला बघा डी दिलेला आहे, डी सुद्धा आपल्याला दिलेला आहे y आणि n आता n ची किंमत या ठिकाणी काय येणार आहे 10. सो या ठिकाणी आपण a सुद्धा काढू शकतो. हे लक्षात घ्या. सो आता आपण काय करणार दुसरा फॉर्म्युला बघणार. म्हणजे काय तर लक्षात घ्या जर आपल्याला विचारलं की बघा 4 पासून सुरू म्हणजे 4 8 त्यानंतर 12 16 तर ते 400 या संख्यांची बेरीज किती असं जर आपल्याला विचारलं या संख्यांची बेरीज किती तर यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर लक्षात घ्या बेरीज म्हणजे काय सम. ओके. मग एस एन, ठीक आहे. एस एन बरोबर लक्षात घ्या एस एन बरोबर n भागिले 2 बघा कंसात 2a अधिक छोटा कंस घ्या, त्यानंतर लक्षात घ्या त्याच्यामध्ये n-1 कंसात गुणिले डी आणि कंस पूर्ण असा फॉर्म्युला निघतो. सो बघा या ठिकाणी आपल्याला या 4 ते 400 या क्रमिकेमध्ये आपल्याला जर यांची पूर्णपणे बेरीज शोधायची असेल तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम किती एकूण संख्या येतात ते आपल्याला टी म्हणजे या Tn बरोबर a प्लस n-1d ह्या फॉर्म्युल्याच्या नुसार ते काढावे लागते. ओके. सो बघा लक्षात घ्या
मग आता किती संख्या येतील, तर जर आपण बघितलं तर या ठिकाणी TN बरोबर किती आहे 400 बरोबर, आणि आपल्याला काढायचं काय आहे n. सो या ठिकाणी TN बरोबर 400 ठेवलं बरोबर. A बरोबर किती आहे तर 4. ठीक आहे, आणि जर आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं तर याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फरक कितीचा आहे अधिक 4, त्यामुळे ही एक श्रेणी आहे. त्यामुळं लक्षात घ्या की n आपल्याला काढायचा आहे n वजा 1 आणि d बरोबर किती येतो तर 4 येतो. ओके, सो इथपर्यंत आपण याला सॉल्व्ह केलं. मग लक्षात घ्या आता बघा हे 400 जे आहेत बघा हे असेच ठेवले या ठिकाणी प्लस 4, त्यानंतर ह्या 4 ने या कंसाला गुणलं तर आपल्याला मिळतं 4n वजा 4. ओके, तर या ठिकाणी आपण काय केलं हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतात, तर आपल्याला n बरोबर किती मिळतो तर 400 भागिले 4 म्हणजे किती तर 100. म्हणजे एकूण या किती संख्या आहेत तर 100 संख्या आहेत बरोबर. हे आपण तसंही कॅल्क्युलेट केलं असतं पण फक्त आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचं होतं म्हणून मी केलं. आता पुढचा, आता या 100 संख्यांची बेरीज किती येईल त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे तर Sn बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n-1 d कंस पूर्ण. आता या ठिकाणी n म्हणजे किती 100 आला, म्हणजे आपण लिहू शकतो की S 100 बरोबर n बरोबर किती येतो 100 भागिले आपण या ठिकाणी 2 केला बरोबर. बघा तर 2 गुणिले या श्रेणीमधलं पहिलं पद आहे 4 प्लस आता n ची किंमत आपल्याला मिळाली 100 वजा 1 परत n ची किंमत आहे d ची किंमत आहे 4. सो ही या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवलं. पुढे जर आपण बघितलं तर बघा बे एक बे आणि 50 दुणे 100. सो 50 या ठिकाणी लिहिले. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार किती येणार 8 प्लस 100 वजा 1 99 आणि गुणिले किती होतात तर 4. ओके, आता ह्याला पुढे आपण काय करणार सॉल्व्ह करणार. सो बरोबर 50 आपण तसेच ठेवून दिले. त्यानंतर नेक्स्ट बघा तर 8 प्लस आता 99 गुणिले 4 तो बघा 9 चोक 36 आता किती 3, त्यानंतर पुन्हा 9 चोक 36 आणि 3 39. सो हे 396 आले. पुढे जर आपण बघितलं तर 50 गुणिले 8 आणि 396 याचं उत्तर किती येतं तर 404 इतकं येतं. आता यांचा आपण गुणाकार केला तर बघा 5 चोक 20 त्यानंतर 500 मग हे 2 आपण तसेच ठेवले. त्यानंतर पुन्हा 5 चोक 20 आणि हा 0 या ठिकाणी ठेवला तर बघा 20,200 म्हणजे जर आपण बघितलं तर 4 पासून सुरुवात केली आणि 400 पर्यंत ती क्रमिका थांबवली आणि त्या एकूण 100 संख्यांची बेरीज किती येणार तर 20,200 इतकी बेरीज येणार. सो अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं असतं. तर आता आयोगाने विचारलेल्या प्रश्नांवरून आपण ही अंकगणितीय श्रेणी सॉल्व्ह करूया. सो बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत. आता आपल्याला माहिती आहे 3 अंकी संख्या म्हणजे जर आपण बघितलं तर सुरुवात कुठून होते 100 पासून ते त्यांची शेवट कुठपर्यंत होतं तर 999 पर्यंत. हे प्रामुख्याने आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. सर्वप्रथम आता बघा 4 ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या जर आपण बघितलं 3 अंकी संख्या किती आहेत या ठिकाणी आपल्याला विचारले, म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची किंमत काढायची आहे. हे प्रामुख्याने लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय 4 ने पूर्ण भाग जातोय म्हणजेच काय तर आता जर बघितलं की पहिली संख्या 100 आहे तर 100 ला 4 ने भाग जातो म्हणून ती त्या श्रेणीमध्ये येते. त्याच्यानंतरची पुढची संख्या काय येईल 4 ने भाग जाणारी तर 104 म्हणजेच त्यानंतर पुढची काय येणार आहे 108. ओके, म्हणजेच काय तर ह्यांच्या मधला डिफरन्स किती असणार आहे तो म्हणजे 4 चा डिफरन्स असणार आहे. हे लक्षात म्हणजे d ची किंमत आपल्याला माहित झाली. त्याच प्रकारे आपल्याला a ची किंमत सुद्धा माहित झाली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या 4 ने भाग जाणारी शेवटची 4 अंकी संख्या कोणती. तर बघा शेवटची 4 अंकी संख्या कोणती येणार तर 999 ला काय 4 ने भाग जात नाही, 998 ला पण नाही जात, 997 ला पण नाही जात, पण 996 ला 4 ने भाग जातो. ओके, तर किंवा आपण ते ट्रायल अँड एररने सुद्धा देऊ शकतो.
ओके, तर बघा मग 4 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्यांची आपल्याला श्रेणी या ठिकाणी मिळाली. सो आपल्याला आता इथे n ची किंमत काढायची आहे. मग आपल्याला आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. Tn बरोबर a प्लस कंसात n-1 कंस पूर्ण आणि गुणिले d. ओके, तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या की आपल्याला Tn बरोबर काय आहे. सो बघा Tn बरोबर किती आहे तर 996. याला आपण Tn म्हणणार. ओके, सो Tn बरोबर किती 996 आपण या ठिकाणी दिले बरोबर. a बरोबर किती येतो तर 100 येतो प्लस n ची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून n तसाच ठेवला वजा 1 गुणिले d बरोबर किती येतो तर 4 येतो. ओके, सो हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं. आता 994 बरोबर 100 अधिक, आता या 4 ने आपण या कंसाला गुणलं तर आपल्याला 4n वजा 4 अशी एक संख्या मिळतात. सो बघा आता या ठिकाणी या 100 मधून हे 4 गेले तर आपल्याला किती मिळत आहेत बघा. 994 बरोबर 94 अधिक 4n. आता हे 94 मी ह्या ठिकाणी आणले तर ते 994 म्हणून वजा होतील. सो किती होतील या ठिकाणी 900 बरोबर 4n. ठीक आहे, सो आपल्याला n ची किंमत काढायची म्हणून n सोडून बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या बाजू आणायच्या. म्हणजे n बरोबर 900 भागिले 4. ओके, आता याला आपण भाग देऊ. सो मग भाग दिला तर बघा 4 एके 4 आणि बघा तर 4 दुने 8 होत आहेत. 9तून 8 गेला 1 उरला, 1 0 दिला 10 झाले. त्यानंतर बघा तर पुन्हा 4 दुने 8, 10तून 8 गेले 2 राहिले आणि 0 तर 4 पंचे 20. सो या ठिकाणी आपल्याला उत्तर येतं 225. ओके, सो अशा पद्धतीने बघा तर 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत तर 225. हे अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, तर यासाठी आपण सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेतली. काय तर एखादी शृंखला म्हणजे एखादी संख्यांची मालिका दिली ती अंकगणितीय श्रेणी होण्यासाठी त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे म्हणजे दोन पदांमधला जो डिफरन्स आहे तो प्रत्येक ठिकाणी कॉमन असला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवायचं. तर जर असं असेल तर या फॉर्म्युलांच्या सहाय्याने आपण कुठल्याही आणि कितीही नंबरचं पद शोधू शकतो. ओके, नेक्स्ट बघूया. तर बघा वर्गमुळात 2 आपल्याला दिलाय, वर्गमुळात 2, वर्गमुळात 8, वर्गमुळात 18, वर्गमुळात 32 या अंकगणितीय श्रेणी करता S10 किती असेल. म्हणजेच काय तर अशा एकूण 10 संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज किती असेल. ओके, बघा आता ऑलरेडी सांगितलेलं की अंकगणितीय श्रेणी आहे म्हणजेच काय तर ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो कॉमन असणार आहे. ठीक, सो या ठिकाणी आपण मग काढूया. मग ही जर श्रेणी असेल तर या ठिकाणी याचं पहिलं पद काय असणार तर वर्गमुळात 2. ओके, वर्गमुळात 2 ह्याचं पहिलं पद आहे. त्यानंतर n आपल्याला दिलेला आहे किती तर 10, म्हणजे अशा 10 संख्यांची बेरीज. आपल्याला या ठिकाणी d ची किंमत काढायची आहे. मग d ची किंमत काढायची म्हणजे कशी काय तर पुढचे पद वजा पहिले पद. ओके, अशा पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मग बघा तर 8. सो या ठिकाणी हे 8 आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर 4 गुणिले 2 वजा वर्गमुळात 2. सो 4 चं वर्गमूळ निघतं आपल्याला माहिती आहे 4 चं वर्गमूळ 2 आणि हे राहिले 2 वजा वर्गमुळात 2. आता या ठिकाणी बघा तर 2 च्या पुढे काहीच नाही म्हणजे आपण काय समजू शकतो की याचा सहगुणक काय असणार आहे 1 असणार आहे. बरोबर, मग जर आपण या ठिकाणी आपण याला वर्गमुळात 2 ला कॉमन काढलं तर इथे काय राहील 2 वजा 1. बरोबर, म्हणजे हे किती उत्तर येतं 1 म्हणजे उत्तर राहिलं 2. म्हणून आपल्याला d बरोबर किती मिळाला तर वर्गमुळात 2. सो आता आपल्याला तीनही किमती माहित आहेत. मग आणि फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं की S10 विचारले म्हणजे अशा 10 संख्यांची बेरीज विचारली. सो S10 साठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे तर सर्वप्रथम फॉर्म्युला लक्षात घ्या. तर Sn बरोबर किती n भागिले 2 कंसात 2a अधिक n-1 कंस पूर्ण गुणिले d कंस पूर्ण. ओके, सो या ठिकाणी आता आपल्याला किमती माहित आहेत. तो माहित झाल्यावर बघा आपल्याला किती काढायचं S10 काढायचं आहे. म्हणून n बरोबर 10 ठेवला भागिले 2 केला. त्यानंतर 2 गुणिले a ची किंमत आहे वर्गमुळात 2 अधिक n बरोबर 10 वजा 1 आणि d ची किंमत सुद्धा आली वर्गमुळात 2. ओके, कंस पूर्ण.
मग याला आता आपण पुढे सॉल्व्ह केलं तर बे एक बे, बे पंचे 10, म्हणजे या ठिकाणी उरले 5. बरोबर. 2 गुणिले वर्गमुळात 2 आपण लिहू शकतो 2 वर्गमुळात 2 अधिक 10 वजा 1 म्हणजे किती 9 आणि गुणिले वर्गमुळात 2. सो अशा पद्धतीने हे पुढची आपल्याला पायरी मिळते. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पुन्हा आपण काय करू शकतो, तर इथे 2 वर्गमुळात 2 आणि ह्या वर्गमुळात 2 हे कॉमन काढले तर आणि याला गुणिले काय झालं तर 2 अधिक 9. सो 2 अधिक 9 किती झाले 11. म्हणजे त्या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो तर 5 गुणिले 11 आणि गुणिले काय वर्गमुळात 2. सो याची उत्तर किती येतं तर 11 5 55 आणि वर्गमुळात 2 इतकं या 10 संख्यांची बेरीज येईल. लक्षात घ्या. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे बघा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 8, वर्गमुळात 18, वर्गमुळात 32 अशा करून जर एकूण अशाच क्रमाने 10 संख्या लिहिल्या तर त्यांची बेरीज किती येणार आहे 55 वर्गमुळात 2. सो अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण बघा. एक संख्या मालिका 357, 363, 369 अशी आहे. तर या मालिकेत येणारी 10वी संख्या कोणती. ठीक आहे. सो लक्षात घ्या आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे 357, त्याच्यानंतर पुढचं आहे 363 आणि 369. तर असं करत करत गेलं तर 10व्या क्रमांकावर कोणती संख्या असेल आपल्याला विचारले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची किंमत दिलेली आहे बघा. तर आता सर्वप्रथम काय बघू ही एक म्हणजे अंकगणितीय श्रेणी आहे का. तर 363 वजा 357 जर मी केलं तर मला म्हणजे किती उत्तर येतं तर अधिक 6 उत्तर मिळतो. त्यानंतर 369 वजा 363 केलं तर या ठिकाणी सुद्धा मला अधिक 6 उत्तर मिळतं, जे की दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. म्हणजे ही अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे या ठिकाणी डी बरोबर किती तर 6 आणि ए बरोबर किती आलेला आहे 357. ओके. आपल्याला 10वी संख्या शोधायची आहे, इथे बेरीज नाही. म्हणून याच ठिकाणी आपल्याला बघा तर tn बरोबर a प्लस n वजा 1 कंसात d या सूत्राचा वापर करावा लागेल. ओके. मग बघा तर tn म्हणजे काय तर 10व्या क्रमांकाची संख्या शोधायची आहे. म्हणजे t10 बरोबर a म्हणजे किती तर 357 अधिक n -1 म्हणजे बघा n बरोबर या ठिकाणी 10 वजा 1 गुणिले d म्हणजे किती तर 6. ओके. सो या ठिकाणी 357 अधिक 10 वजा 1 किती झाले 9 गुणिले 6. ओके. बरोबर बघा 357 सॉरी अधिक 9 × 54. तर यांची बेरीज केल्यावर आपल्याला 10व्या क्रमांकाची संख्या मिळेल. सो 7 आणि 4 होतात 11. हातचा 1 पकडला तर 5 आणि 5 10 आणि 1 11 पुन्हा 1. सो 411 ही त्या ठिकाणी 10वी संख्या असणार आणि आपल्याला इथे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका एवढी फुले ठेवली. देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती. बरोबर. सो लक्षात घ्या या ठिकाणी एक भक्त जो आहे तो मंदिरात जातो, त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली. म्हणजे बघा तर समजा तो पहिली पायरी चढतोय तर पहिली पायरीवर तो 1 फुल ठेवतोय, दुसरी पायरी चढल्या तर दुसऱ्या पायरीवर 2, अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवर 3, असं करत करत एकूण तो किती तर 24 पायऱ्या चढतोय. म्हणजे 24व्या पायरीवर त्याने 24 फुलं ठेवली. सो एकूण त्याच्याकडे किती फुलं आहेत. सो हे सुद्धा म्हणजे जर या ठिकाणी आपण ही क्रमिका बघितली तर 1 2 3 4 ते 24 अशी एक अंकगणितीय श्रेणी तयार होते की ज्याच्यामध्ये पहिलं पद आपल्याला 1 मिळतो. ओके. ए बरोबर 1. 2 वजा 1 किती होतो तर अधिक 1. 3 वजा 2 अधिक 1 म्हणजे डी बरोबर किती मिळतो 1. ओके. सो सर्वप्रथम आपल्याला त्याने पायऱ्यांवर ठेवलेल्या फुलांची संख्या काढू. ती कशी काढणार. सो आपल्याला माहिती आहे एस आता किती घेणार आहे या ठिकाणी 24 एकूण पायऱ्या आहेत म्हणजे एन ची किंमत आपण 24 घेणार. सो एस या ठिकाणी सूत्र लिहून घेऊया एस एन जेणेकरून ते पाठ होईल. एस एन बरोबर किती तर n भागिले 2 कंसात 2a अधिक
बघा n-1 कंसाला गुणिले d कंस पूर्ण. ओके, मग या ठिकाणी आता आपल्याला बघा n ची किंमत किती आहे तर 24 भागिले 2. त्यानंतर बघा 2 गुणिले a ची किंमत किती आहे तर 1 अधिक n बरोबर किती दिलेला आहे 24, तो 24 वजा 1 आणि d ची किंमत किती आहे 1. ओके, सो एक्झाम मध्ये काय करणार आहेत हे लिहित बसायचं नाही, डायरेक्ट 24 वजा 1 किती होतात 23 होतात. ठीक आहे, आणि 23. सो डायरेक्टली जर आपण पुढची पायरी बघितली तर बघा 2 1 2 आणि इथे 12 आले, 12 2 24, सो 12. त्यानंतर हे 2 अधिक 24 वजा 1 किती होतात 23 होतात, 23 1 23, सो हे 23 केले बरोबर. 12 गुणिले 23 आणि 2 25. ठीक आहे, सो यांचं उत्तर किती येतं 25 दुने 50, 0 हातचा 5, 25 एके 25 आणि 5 होतात 30. सो त्यांनी पायऱ्यांवर म्हणजे 24 पायऱ्यांवर एकूण 300 फुलं ठेवली. प्लस जरा बघितलं आपण त्याच्याकडे म्हणजे त्याने बघा 24 पायऱ्यांवर एकूण किती फुलं 300, प्लस त्याने देवाला किती वाहिली 9 आणि त्याच्याकडे किती उरली 17. सो यांची बेरीज म्हणजे त्याच्याकडे असलेली एकूण फुलं आपल्याला मिळतील. सो बघा 7 आणि 9 किती होत आहेत 16, हातचा 1 बघा 2 1 आणि 1 2 आणि 326. सो इतकं उत्तर आपल्याला मिळतं. सो त्या भक्ताजवळ बघा पर्याय क्रमांक 4 म्हणजे 326 इतकी फुलं आहेत. ओके, सो अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 आणि 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज काढा. तर बघा आता हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, थोडासा याच्या म्हणजे अंकगणित श्रेणीच्या ऍप्लिकेशनवर आणि आपण जे समीकरण तयार करतो त्यावर हा प्रश्न आहे. सो हरकत नाही, आपण त्यालाही सॉल्व्ह करू, जेणेकरून अशा पद्धतीचा प्रश्न पुन्हा येतोय तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, सो बघा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. सर्वप्रथम आपण जो पहिला फॉर्म्युला बघितला tn बरोबर a प्लस n वजा 1 भागिले गुणिले d बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला a ची किंमत माहित नाही, त्यानंतर d ची किंमत माहित नाहीये, परंतु आपल्याला लक्षात ठेवा की या ठिकाणी आपल्याला n ची किंमत माहिती आहे. म्हणजे बघा सो जर बघितलं tn म्हणजेच काय तर 7वी संख्या म्हणजे t7 बरोबर. आता या ठिकाणी a माहित नाहीये, प्लस n बरोबर किती ठेवू शकतो आपण या ठिकाणी तर n बरोबर 7 ठेवतो, कारण 7वी संख्या दिलेली आहे आपल्याला, म्हणून n बरोबर 7 वजा 1 आणि d बरोबर. सो आणि याची किंमत किती दिली आहे तर 7वी संख्येची किंमत किती दिली आहे 55. ओके, सो या ठिकाणी आपल्याला एक समीकरण मिळतं, ते म्हणजे बघा a अधिक 7 वजा 1 किती होतात तर 6d बरोबर 55. ओके, हे आपल्याला या ठिकाणी पहिलं समीकरण मिळतं. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे तर t9 म्हणजे 9वी संख्या बरोबर कसं येणार तर a अधिक बघा 9 वजा 1 गुणिले d बरोबर ही 9वी संख्या किती दिली 71 दिलेली आहे. ओके, मग हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी आपल्याला समीकरण जे मिळतं ते लक्षात ठेवायचं a प्लस 9 वजा 1 8d बरोबर 71. आता बघा आपल्याला हे दुसरं समीकरण मिळालं. सो ह्यावरून बघा ह्यांच्यावरून आपण a आणि d ची किंमत काढू शकतो. मग काढूया आपण किंमत. ओके, सो पहिलं समीकरण काय आहे a प्लस 6d बरोबर 55 आणि दुसरं आहे बघा a प्लस 8d बरोबर 71. आता या ठिकाणी आपण यांची आपल्याला काय करायचं तर कोणतं तरी एक पद घालवायचंय, म्हणून या ठिकाणी आपण आता यांची काय करणार वजाबाकी करणार. ओके, वजाबाकी केली तर हे अधिकचं काय होणार वजा होतील आणि ह्या ठिकाणी सुद्धा काय होणार वजा होणार. सो a अधिक a वजा 1 कॅन्सल होतात बघा. तर 6 वजा 8 किती होतील वजा 2 आणि d. त्यानंतर 55 वजा 71 किती होतील तर बघा 1 म्हणजे 11तून 5 गेले किती राहिले 6, 71 वजा आपण 55 केलं, 11तून 5 गेले 6, आजचा इथे कॅरी झाला, 7तून 6 गेले 16, पण हे 16 कसे येतील तर वजा 16. ओके, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण बघू शकतो की दोन्ही ठिकाणी हे वजा वजा जातात. सो d ची किंमत आपल्याला किती मिळते 16 भागिले हे 2 इकडे गेले तर याला भागिले होणार 2. सो d बरोबर आपल्याला मिळतात 8. d ची किंमत मिळाली 8. या ठिकाणी ही 8 ची किंमत आहे बघा. तर a अधिक 6d म्हणजे 6 गुणिले 8 बरोबर 55 अशी ठेवली. मग a बरोबर किती होते तर
8 7 48 आणि हे ते या साईडला गेले तर ते 55 ला काय होतील वजाबाकी. सो 48. ठीक आहे. सो ए बरोबर म्हणजे 55 मधून 48 गेले तर बघा 48 आणि 2 50 आणि 5 म्हणजे 7 उत्तर येतं. आता आपल्याला बघा तर ए ची किंमत मिळाली 7, डी ची किंमत मिळाली 8. सो आपण या ठिकाणी आपल्याला विचारलेला जो प्रश्न आहे की पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती, तर मग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या n सुद्धा दिलेला आहे किती 12. तर ह्यावरून आपण आता यांची बेरीज काढू शकतो. सो बेरीजसाठी आपल्याला सूत्र काय आहे तर Sn बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 d कंस पूर्ण. सो आतापर्यंत आय होप की तुमचं हे जे सूत्र आहे बेरजेचं ते पाठ झालं असेल, तो लक्षात घ्या. ओके. मग या ठिकाणी बघा Sn. सो n किती आहे 12 म्हणजे S12 बरोबर n म्हणजे 12 भागिले 2 पुढे 2 गुणिले a ची किंमत किती आहे 7 अधिक n म्हणजे किती आहे 12 वजा 1. ओके. आणि d ची किंमत किती आलेली आहे तर 8. सो अशा पद्धतीने ह्याला आपण मांडणी केली. सो त्यानंतर बघा बे 6 दुने 12. सो 6 इथे आले. त्यानंतर ह्याच्यात जर बघितलं बे 7 14 अधिक 12 वजा 1 किती होतात 11. या ठिकाणी 11 आणि 11 गुणिले 8 88. ओके. मग 6 गुणिले बघा 14 8 आणि 4 होतात 12 आजचा 1 8 आणि 1 9 9 आणि 1 10. सो 102 या ठिकाणी उत्तर मिळतं. जर 6 आणि 102 यांचा गुणाकार केला तर 6 दुने 12 आजचा 1 6001 हे 12 लिहिले त्यानंतर 6 1 612 याचं उत्तर मिळतं. ओके. सो ऑप्शन नंबर आपण बघू शकतो या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सो अशा प्रकारे या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करायचं होतं. ओके. म्हणजे बघा आपण या ठिकाणी थोडासा हटके विचार करायचा होता, तो आपण केलेला आहे. सो याच्या पुढे जर अंकगणितीय श्रेणीवर आपल्याला उदाहरणं विचारतील तर त्यांना आपल्याला अशा प्रकारचं टॅकल करायचं आहे. ठीक आहे. सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला अजून ऍप्लिकेशन याचे कसे विचारले जाऊ शकतात आपण सांगू शकतो. समजा एक व्यक्ती आहे X, त्याने महिन्याच्या सुरुवातीला समजा वर्ष आता 2025 चालू झालं. ओके. तर 2 जानेवारी मध्ये त्याने बघा तर 1000 रुपये बचत केली. ठीक आहे. म्हणजे जानेवारी मध्ये त्याने म्हणजे किंवा पहिल्या वर्षामध्ये 1000 रुपये बचत केली. दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी दुसऱ्या महिन्यात फेब्रुवारी मध्ये त्यांनी 1100 रुपये बचत केली. तिसऱ्या वर्षामध्ये त्याने 1200 रुपये बचत केली. अशा प्रकारे करत करत वर्षाअखेरीस त्याची एकूण बचत किती होणार. तर मग या ठिकाणी आपल्याला ए बरोबर किती घेणार तर 1000 रुपये. त्यानंतर त्याची वाढ कितीने होते तर बघा सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की 100 ने त्याची बचतीमध्ये वाढ होते. बरोबर. या ठिकाणी डी आपल्याला मिळतो 100 रुपये आणि 1 वर्ष म्हणजे 12 महिने तर एन आपल्याला मिळतो 12. आणि मग हे आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकून आपण याचं उत्तर शोधू शकतो. सो अशा पद्धतीने सुद्धा आयोग विचारतो. ठीक आहे. किंवा मग कधी कधी आपल्याला आयोग विचारतो की समजा एखाद्या व्यक्तीला समजा 1 लाख रुपये कर्ज फेडायचं आहे. ठीक आहे. 1 लाख रुपये कर्ज विशिष्ट हप्त्यामध्ये म्हणजे 1 लाख रुपये कर्ज 12 हप्त्यामध्ये त्यांनी फेडलं. त्याचा बघा पहिला हप्ता समजा पहिला हप्ता त्याचा 2000 रुपये होता. दुसरा हप्ता त्याचा काही एक समजा 2000 दुसरा हप्ता त्याचा 1800 रुपये झाला. तिसरा हप्ता त्याचा 1600 रुपये झाला. अशा पद्धतीने गेला तर त्याला ठीक आहे म्हणजे किंवा त्याचा दुसरा हप्ता पुढच्या आधीच्या हप्त्यापैकी 200 रुपयांनी कमी असेल तर त्याला एकूण कर्ज फेडण्यासाठी कर्जाची रक्कम फेडण्यासाठी किती महिन्यांचा कालावधी लागेल. ओके. अशा पद्धतीने सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. त्या ठिकाणी सुद्धा आपण हेच सोडवायचं आहे. फक्त या ठिकाणी डी ची किंमत जी आहे ती वजा घ्यायची आहे. कारण पुढचं पद वजा मागचं पद जे उत्तर येतं ती डी ची किंमत असते. मग ती ऋण आली तर ऋण धन आली तर धन. ही गोष्ट फक्त लक्षात घ्यायची. सो आय होप की या सेशन मध्ये तुम्हाला अंकगणितीय श्रेणी संदर्भात जे टॉपिक आहेत ते म्हणजे जे कन्सेप्ट आहे ती समजली असेल. सो प्रॉपरली ही कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये जर यावर प्रश्न येतो तो आपल्याला अचूक पद्धतीने सोडवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट अशाच प्रकारचे आपण इतर सुद्धा टॉपिकवर हळूहळू लेक्चर कंडक्ट करत चालू.
ओके. सो नक्की म्हणजे हा टॉपिक जो आहे तुम्हाला समजला की नाही नक्की मला कमेंट करून कळवा आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये जर ह्यावर प्रश्न येतो तर तुम्हाला तो सॉल्व्ह झाला पाहिजे. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.